नमस्कार शेतकरी मित्र हो. मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्र हो, परवाच्या व्हिडिओमध्ये मी आपणास रासायनिक खताचे ऊस पिकासाठीचे जे 4 डोस आहेत, 4 वेळा आपण जे खतं देतो त्याबद्दलची माहिती सांगितली होती. आणि त्याच व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलं होतं की आपण या पुढचा जो व्हिडिओ आहे तो ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे आणि त्यांना ठिबक सिंचनमधून ही खतं द्यायची आहेत त्यांच्यासाठी आपण हे खताचं शेड्यूल आणि फर्टिगेशन कसं करायचं या संबंधीचा पुढचा व्हिडिओ करणार आहे असं मी त्याच वेळी सांगितलं होतं. त्यानुसार आजचा आपण हा फर्टिगेशनसाठीचा व्हिडिओ करतोय. शेतकरी मित्र हो, फर्टिगेशन म्हणजे काय तर ठिबक सिंचन संचामधून द्रवरूप किंवा विद्राव्य खतं पिकाला देणं यालाच फर्टिगेशन असं म्हणतात. फर्टिगेशन हे दररोज सुद्धा केलं जातं, एक दिवस आड सुद्धा केलं जातं, आठवड्यातून एकदा केलं जातं. कोणत्याही पद्धतीनं जो ठरलेला ऊसाला जो डोस आहे तो डोस या ठिबक सिंचनच्या माध्यमातून पिकाला दिला जातो. फर्टिगेशन पाठीमागचा एक हेतू किंवा फायदा असा असतो, पाणी आणि अन्नद्रव्य याच्या गरजेनुसार जर दिली तर त्या खताचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होतो आणि त्याचबरोबर खताची आणि पाण्याची सुद्धा जवळजवळ 25% या ठिबक सिंचनच्या माध्यमातून बचत होते. आता त्याची कार्यक्षमता कशी राहते तर जो नत्र आपण पिकाला देतो तर ज्या वेळेला आपण पाटपाणी आणि पारंपरिक खतं यानुसार ज्यावेळेला नत्र देतो त्यावेळेला 30% त्याची फक्त कार्यक्षमता राहते. तेच जर नत्र आपण ठिबक सिंचन आणि पारंपरिक खतं याद्वारे दिली तर तीच कार्यक्षमता ही 65% वाढते. आणि जर आपण ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतं असं जर ठिबक सिंचनच्या माध्यमातून फर्टिगेशन करून खतं दिली तर ही कार्यक्षमता ही 95% राहते. तसंच स्फुरदाच्या बाबतीत सुद्धा आहे. जर आपण पाटपाणी आणि पारंपरिक पद्धतीनं जर हे खत दिलं स्फुरद तर 20% कार्यक्षमता राहते. हेच जर ठिबक सिंचन आणि पारंपरिक पद्धतीनं खतं दिली तर ते 30% राहते. आणि ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतं असं जर दिलं तर ते जवळजवळ 50% त्याची कार्यक्षमता राहते. आता पालाश जो आहे त्याला आपण पोटॅश म्हणतो, तो जर बघितलं तर पाटपाणी आणि खतं पारंपरिक पद्धत यानुसार दिली तर 50% त्याची कार्यक्षमता राहते. आणि ठिबक सिंचन आणि खतं पारंपरिक पद्धतीनं जर दिली तर 60% त्याची कार्यक्षमता राहते. आणि ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतं असं जर दिलं तर 80% त्याची कार्यक्षमता राहते. म्हणून ही जी आपण नत्र स्फुरद पाला असे पिकाला देत असतो तर ही विद्राव्य खतं आणि ठिबक सिंचन या माध्यमातून दिली तर निश्चितपणानं ते आपल्या पिकाच्या दृष्टीनं सुद्धा फार फायद्याचं ठरतं. तर ही कशी असावीत विद्राव्य खतं किंवा फर्टिगेशनचे फायदे काय आहे तर ही जी आपण खतं देतो ही विद्राव्य असल्यामुळे पिकाला लगेच उपलब्ध होतात. दुसरी गोष्ट, ही खतं ठिबक सिंचनमधून दिल्यामुळं मुळाच्या सानिध्यात जातात. तसंच ते त्वरित म्हणजे लगेच पिकाला उपलब्ध होतात. दुसरी गोष्ट, पोषक द्रव्यांचा त्यातला ऱ्हास होत नाही आणि उत्पादनामध्ये भरीव वाढ होते. ज्या ठिकाणी फर्टिगेशन करून किंवा ठिबक सिंचनचा वापर कार्यक्षम पद्धतीने केला जातो त्या ठिकाणी निश्चितपणानं 10 ते 15% तरी उत्पादनामध्ये वाढ झालेली आपणाला दिसून येते. आता ही जी विद्राव्य खतं आहेत ही योग्य मात्रेमधून जर दिली जात असली तर त्याचा मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही. नाहीतर आपण बघतो की जर आपण ही खतं पारंपरिक पद्धतीने खतं देतो, खत जास्त झालं तर आपल्याला त्याचा परिणाम हा त्या पिकावर, पिकाच्या पानावर दिसतो. पण ठिबक सिंचनमधून जर ही खतं दिली विद्राव्य खतं तर त्याचा कुठलाही अनिष्ट परिणाम त्या मुळावर होत नाही आणि त्या वनस्पतीच्या पानावर सुद्धा होत नाही.
आणि खताची जी मात्रा आहे त्यामध्ये 25 ते 30% या ठिकाणी बचत होते. ही जी खतं आहे ही हंगामनिहाय किंवा त्या त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हे देणं गरजेचं असतं. आता आडसाली ऊसाचा जर आपण विचार केला तर आडसाली ऊसाला ही खतं देत असताना कशा पद्धतीने दिली जातात, तर त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ही खतं दिली जातात. म्हणजे उगवणीची जी अवस्था आहे, आपण परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा 4 अवस्था बघितल्या. उगवणीची अवस्था, फुटव्याची अवस्था, वाढीची अवस्था आणि जोमदार वाढीची अवस्था आणि पक्वतेची अवस्था, अशा 4 प्रकारचं आपण हे बघितलं. तर या अवस्थेनुसार ही खताची मात्रा ठरवली जाते आणि ही खतं जी दिली जातात ती कशी दिली जातात, तर वेंचुरीच्या साहाय्यानं दिली जातात. काही ठिकाणी जे ठिबक असते त्या ठिकाणी 4 टाक्या ठेवलेल्या असतात, की जसं की ही आता आपण बघतोय की एक नत्रासाठी असते, एक स्फुरदासाठी असते, एक पालासाठी असते आणि एक सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी असतात. जिथं ॲटोमाइज्ड ड्रिप इरिगेशन केलेलं आहे, स्वयंचलित ठिबक सिंचन योजना राबवलेली आहे, त्या ठिकाणी या पद्धतीची रचना ही केलेली असते आणि प्रत्येक टाकीमध्ये सेपरेट खत दिलेलं असतं. म्हणजे युरियाची एक टाकी असेल, सिंगल सुपर फॉस्फेटची एक टाकी असेल, म्युरेट ऑफ पोटॅशची एक टाकी असेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची एक टाकी असेल आणि या टाक्यामधून ते खत पिकासाठी दिलं जातं. आता हे जे खत आहे हे मगाशी मी सांगितलं की वाढीच्या अवस्थेनुसार दिलं जातं. आता उदाहरणादाखल मी सांगतो की जर समजा आपली लागण आहे तर उगवणीच्या अवस्थेमध्ये 15 दिवसापासून ते 1.5 महिन्यापर्यंत म्हणजे 3 ते 6 आठवडे हे 4 हप्त्यामध्ये खत दिलं जातं. त्याच्यामध्ये युरिया जो आहे तो 16 किलो दिला जातो. 1261 हे 5.57 किलो दिलं जातं आणि पांढरा पोटॅश जो आहे तो 2.27 किलो दिला जातो. त्यानंतरची जी दुसरी अवस्था आहे ही फुटव्याची अवस्था, म्हणजे 1.5 महिन्यापासून ते 4 महिन्यापर्यंत. तर त्यामध्ये 2 भाग केले जातात त्या फुटव्याच्या अवस्थेमध्ये. म्हणजे 7 आठवड्यापासून 12 आठवड्यापर्यंत 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. तर युरिया जो आहे तो 27.51 किलो दिला जातो. 1261 27.87 किलो दिलं जातं आणि पांढरा पोटॅश 4.53 किलो दिला जातो प्रति एकर. आणि 13 ते 16 आठवडे यामध्ये 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. त्यामध्ये 46.36 किलो युरिया दिला जातो. 1261 आहे ते 22.30 किलो दिलं जातं आणि पांढरा पोटॅश जो आहे तो 6.80 किलो दिला जातो. आणि जी वाढीची पूर्वावस्था आहे म्हणजे 4 ते 6 महिने, म्हणजे आपल्या जी मोठी भरणी असते त्या दरम्यानचा हा डोस आहे. तर तो 17 ते 20 आठवडे यामध्ये 4 हप्त्यामध्ये विभागून दिला जातो. त्यामध्ये 60.84 किलो युरिया दिला जातो. 33.44 किलो 1261 दिला जातो आणि पांढरा पोटॅश आहे तो 9.7 किलो दिला जातो. त्यानंतर 21 ते 24 आठवडे यामध्ये 4 हप्त्यामध्ये ही खतं विभागून दिली जातात. तर त्यामध्ये युरिया जो आहे तो 66.66 किलो दिला जातो. 1261 आहे ते 11.15 किलो दिलं जातं आणि पोटॅश जो आहे तो 13.60 किलो दिला जातो. या वाढीच्या अवस्थेमध्येच 25 ते 30 आठवडे यामध्ये 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. 31.87 किलो हा नत्र दिला जातो आणि 1261 आहे ते 11.15 किलो दिलं जातं आणि 20.40 किलो हा पांढरा पोटॅश त्या ठिकाणी दिला जातो. आता 31 आठवड्यापासून ते 36 आठवड्यापर्यंत 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. त्या ठिकाणी युरिया जो आहे ते 34.78 किलो युरिया एकरी दिला जातो आणि या ठिकाणी म्हणजे 31 ते 30 आठवड्यानंतर हे 1261 जे आहे हे पूर्णपणे बंद केलं जातं आणि पोटॅश जो आहे तो 22.67 किलो एवढा
पांढरा पोटॅश त्या ठिकाणी दिला जातो. 37 ते 42 या आठवड्याच्या दरम्यान 6 हप्त्यामध्ये हे खत दिलं जातं. म्हणजे 34.78 किलो युरिया दिला जातो आणि 22.67 किलो हा पांढरा पोटॅश दिला जातो. त्यानंतर 43 ते 48 आठवड्यामध्ये 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. या ठिकाणी आता युरिया पूर्ण बंद केला जातो आणि स्फुरद सुद्धा दिला जात नाही. या ठिकाणी फक्त पांढरा पोटॅश 11.33 किलो दिला जातो आणि 49 ते 54 या आठवड्यापासून खतं जी आहेत ती पूर्णपणे बंद केली जातात. म्हणजे 14 महिन्यापर्यंत ऊसाच्या आडसाली पिकासाठी हे खताचं फर्टिगेशन केलं जातं. 14 महिन्यापासून 16 महिन्यापर्यंत कुठलंही खत दिलं जात नाही. तर या पद्धतीनं आपण 1 एकरासाठी 318 किलो युरिया, 111.48 किलो 1261 आणि पांढरा पोटॅश 113.34 किलो एवढं हे NPK हा पिकाला दिला जातो. आता हे कसं आहे, हे एक मार्गदर्शक म्हणून वेळापत्रक आहे पिकाचं. पण मी परवा सांगितलं त्या पद्धतीनं जोपर्यंत आपण माती परीक्षण करत नाही तोपर्यंत आपणाला परफेक्ट डोस कळत नाही. हे जनरल काढलेलं डोस आहे. आता जर आपण बघितलं, मी परवा पण तुम्हाला हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं एका शेतकऱ्याचा केलेला माती परीक्षणचा अहवाल आणि त्यानुसार उत्पादनावर आधारित जे डोस दिले होते त्यामध्ये त्यांनी सुद्धा एक फर्टिगेशनचा चार्ट त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला दिलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की पहिलं जे 15 दिवसापासून हे खत चालू करावं त्यावेळेला 13 किलो युरिया द्यावा, फॉस्फरिक ॲसिड 2 किलो द्यावं आणि म्युरेट ऑफ पोटॅश 4 किलो द्यावं. 2 आठवड्यांनी 26 किलो युरिया द्यावा, 4 किलो फॉस्फरिक ॲसिड द्यावं आणि म्युरेट ऑफ पोटॅश 8 किलो द्यावा. 4 आठवड्यांनी म्हणजे 1 महिन्यानी 26 किलो युरिया द्यावा, फॉस्फरिक ॲसिड 4 किलो द्यावं आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे 8 किलो द्यावं. 6 आठवड्यांनी युरिया 51 किलो, फॉस्फरिक ॲसिड 7 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 8 किलो. 8 आठवड्यांनी युरिया 77 किलो, फॉस्फरिक ॲसिड 11 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 12 किलो. 10 आठवड्यांनी 77 किलो युरिया, अमोनियम सल्फेट 28 किलो, फॉस्फरिक ॲसिड 15 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 15 किलो. 14 आठवड्यांनी युरिया 90 किलो, अमोनियम सल्फेट 28 किलो आणि फॉस्फरिक ॲसिड 15 किलो. 16 आठवड्यांनी युरिया 90 किलो, अमोनियम सल्फेट 28 किलो आणि फॉस्फरिक ॲसिड 15 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 19 किलो. 20 आठवड्यांनी युरिया 116 किलो आणि फॉस्फरिक ॲसिड 17 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 19 किलो. अशा पद्धतीनं 36 आठवड्यापर्यंत त्यांनी हा चार्ट दिलेला आहे. आणि हेक्टरी जर आपण बघितलं तर 1233 किलो युरिया, अमोनियम सल्फेट 116 किलो, फॉस्फरिक ॲसिड 187 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 387 किलो आणि VSIचं जे मायक्रोसोल आहे हे 35 किलो या ठिकाणी त्या शेड्यूलमध्ये त्याने दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे खताचं शेड्यूल हे तयार केलेलं आहे. आता हे झालं आडसालीचं. आता पूर्व हंगामीच्या बाबतीत सुद्धा जर आपण बघितलं तर 15 दिवसापासून 1.5 महिन्यापर्यंत म्हणजे 3 ते 6 आठवड्यापर्यंत 4 हप्त्यामध्ये हे विभागून खतं दिली जातात. त्यामध्ये युरिया आहे तो 13.33 किलो, 1261 5.57 किलो आणि पोटॅश जो आहे तो 2.27 किलो. फुटव्याची जी अवस्था आहे ती 1.5 महिन्यापासून ते 4 महिन्यापर्यंत, त्यामध्ये 7 ते 12 आठवड्यामध्ये 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. त्यामध्ये 22.30 किलो युरिया, 27.87 किलो 1261 आणि 4.53 किलो पांढरा पोटॅश. त्यानंतर 13 ते
16 आठवडे 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. 38.53 किलो युरिया आणि 1261 22.30 किलो आणि पांढरा पोटॅश 6.80 किलो. आता जी पुढची जी अवस्था आहे ती वाढीची पूर्व अवस्था, त्यामध्ये 4 ते 6 महिन्याचा हा कालावधी आहे आणि यामध्ये 17 ते 20 आठवड्यामध्ये 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. 50.41 किलो युरिया, 33.44 किलो 1261 आणि 9.7 किलो पांढरा पोटॅश. आणि 21 ते 26 आठवडे यामध्ये 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. 56.22 किलो युरिया, 1261 11.15 किलो आणि पांढरा पोटॅश 13.60 किलो. त्यानंतर 25 ते 30 आठवडे यामध्ये 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. 56.22 किलो युरिया, 11.15 किलो 1261 आणि 22.67 किलो पांढरा पोटॅश. 31 ते 36 आठवड्यामध्ये 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. या ठिकाणी युरिया 29.57 किलो आणि पांढरा पोटॅश 22.67 किलो. इथून पुढं 1261 हे बंद केलं जातं. म्हणजे 6 महिने ते 14 महिन्याच्या कालावधी. 37 ते 42 आठवडे हा 6 महिन्यामध्ये 6 आठवड्यामध्ये हे विभागून दिलं जातं. त्यामध्ये 17 किलो पांढरा पोटॅश फक्त दिला जातो. आणि 43 ते 46 आठवड्यामध्ये 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. यामध्ये फक्त 17 किलो पांढरा पोटॅश दिला जातो. पक्वतेच्या अवस्थेमध्ये कुठलंही खत दिलं जात नाही. तर एकूण जर बघितलं आपण तर 266.58 किलो युरिया दिला जातो, 111.48 किलो 1261 दिला जातो आणि पांढरा पोटॅश 113.34 किलो दिला जातो. याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर सुरू आणि खोडवा ऊसासाठी जर आपण बघितलं तर 15 दिवसापासून 1.5 महिन्यापर्यंत म्हणजे 3 ते 6 आठवडे 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. 10.9 युरिया दिला जातो, 3 किलो 1261 दिला जातो आणि 1.53 किलो पांढरा पोटॅश दिला जातो. फुटव्याची जी अवस्था आहे ते 1.5 ते 4 महिन्यापर्यंत 7 ते 12 आठवड्यापर्यंत 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. त्यामध्ये 17.83 किलो युरिया दिला जातो, 1261 15 किलो दिला जातो आणि पांढरा पोटॅश जो आहे तो 3.7 किलो दिला जातो. 13 ते 16 आठवडे असं 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. यामध्ये 40.35 किलो युरिया दिला जातो, 1261 जो आहे तो 12 किलो दिला जातो आणि पांढरा पोटॅश जो आहे तो 4.60 किलो दिला जातो. वाढीची जी पूर्वावस्था आहे त्यामध्ये 4 ते 6 महिन्याचा कालावधी आहे. तर 17 ते 20 आठवडे या कालावधीमध्ये 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. त्यामध्ये 40.35 किलो युरिया दिला जातो, 12 किलो 1261 दिला जातो आणि 4.60 किलो पांढरा पोटॅश दिला जातो. त्यानंतर 21 ते 24 आठवडे 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. यामध्ये युरिया 52 किलो दिला जातो, 1261 9 किलो दिला जातो आणि पांढरा पोटॅश 9.20 किलो दिला जातो. 25 ते 30 आठवडे या कालावधीमध्ये 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं आणि हे 25.30 किलो युरिया दिला जातो, 3 किलो 1261 दिला जातो आणि 18.40 किलो पांढरा पोटॅश दिला जातो. आणि जोमदार वाढीची जी अवस्था आहे ते 6 ते 14 महिन्याची आहे. यामध्ये 31 ते 34 आठवड्यामध्ये 4 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं. त्यामध्ये 17.39 किलो युरिया दिला जातो आणि 15.33 किलो पांढरा पोटॅश दिला जातो. या ठिकाणी 1261 हा पूर्णपणे बंद केला जातो. 35 ते 40 आठवड्यामध्ये 6 हप्त्यामध्ये हे खत विभागून दिलं जातं आणि त्या ठिकाणी फक्त पांढरा पोटॅश 18.40 किलो दिला जातो. अशा पद्धतीनं या सुरू आणि खोडवा पिकासाठी 201 किलो युरिया दिला जातो, 60 किलो 1261 दिला जातो आणि 76 किलो पांढरा पोटॅश दिला जातो. अशा पद्धतीनं हे खताचं फर्टिगेशनचं शेड्यूल जे आहे ते एक उदाहरणादाखल तयार केलेलं आहे. आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घ्यावं
आणि त्या पद्धतीनं माती परीक्षण प्रयोगशाळेतून जे उपलब्ध आहे त्याच्या अनुषंगाने हे खताचं शेड्यूल तयार करून घ्यावं. आता जे आपण विद्राव्य खतं वापरतो ती कुठली वापरतो आणि का कसली वापरावी, तर ही खतं ही पूर्णपणे पाण्यात विरघळणारी खतं असावीत. हाताळणीला वाहतूक करायला सोपी जावं यासाठी ही घन स्वरूपातील असावीत. विद्राव्य खतं ही क्लोराईड आणि सोडियम सारख्या हानिकारक मूलद्रव्यापासून मुक्त असावीत. विद्राव्य खतं ही बहुधा आम्लधर्मी असावीत आणि त्यामध्ये साका तयार होऊ नये आणि त्याच्यामध्ये विद्राव्य खतात दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध असावीत. आता ही कुठली विद्राव्य खतं म्हणजे काय, तर पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45. आपणाला हे पण माहिती नसते की कुठल्या खताला काय म्हटलं जातं, तर आपण 13-0-45 म्हणतो, पण जर आपण पोटॅशियम नायट्रेट म्हटलं तर आपल्या लक्षात येत नाही. 13-0-45 म्हटलं तर लगेच लक्षात येतं. त्यानंतर मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजेच 12-61-0, मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे 0-52-34 आणि 19-19-19 त्याला आपण संपूर्ण आपण म्हणतो. त्यानंतर पोटॅशियम सल्फेट म्हणजे 0-0-50. असे ह्या ज्या ग्रेड आहेत, याशिवाय 20-20-20, 18-18-18, 13-40-13, 0-50-18 ह्या सुद्धा या विद्राव्य खताच्याच ग्रेड आहेत. तर आता कसं होतं की कुठली खतं कुठल्या खतामध्ये मिक्स करायची, कुठली खतं मिक्स करायची नाहीत, हे पण आपणाला माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचे परिणाम हे विचित्र परिणाम होतात. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो, कॅल्शियम नायट्रेट हे कोणत्याही सल्फेट खताबरोबर दिल्यास त्याचा जिप्सम तयार होतो, त्यामुळे विद्राव्य क्षमता त्याची कमी होते. आता कॅल्शियम हे फॉस्फेट खताबरोबर दिल्यास कॅल्शियम फॉस्फेट हा न विरघळणारा पदार्थ तयार होतो. तसंच मॅग्नेशियम हे मोनो अमोनियम फॉस्फेट बरोबर दिल्यास मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होतो. आता मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे काय, तर 0-52-34, 0-52-34 बरोबर मॅग्नेशियम सल्फेट दिलं तर त्याचा मॅग्नेशियम फॉस्फेट हा तयार होतो. अमोनियम सल्फेट हे पोटॅशियम क्लोराईड व पोटॅशियम नायट्रेट बरोबर देणे टाळावे. फॉस्फरसयुक्त खताबरोबर फेरस सल्फेट जर दिलं तर न विरघळणारा असा साका तयार होतो आणि तो फॉस्फरस पिकांना काही उपलब्ध होत नाही. आणि म्हणून कोणतं खत कोणत्या खतामध्ये चालतंय नाही चालतंय याची माहिती आपण घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक आपण चार्ट तुम्हाला दाखवतोय. त्यामध्ये ज्या ठिकाणी हिरव्या अक्षरानं CC लिहिलेलं आहे ते एकत्रपणे चालतं, LC लिहिलेलं आहे ते कमी प्रमाणात चालतं आणि NC ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते अजिबातच चालत नाही. आता आपण बघूया NC कुठं लिहिलंय, तर अमोनियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे एकत्र चालत नाही. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आणि अमोनियम नायट्रेट एकत्र चालत नाही. त्याच्यानंतर पोटॅशियम नायट्रेट आणि अमोनियम नायट्रेट हे कमी प्रमाणात चालतं. मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे 12-61-0 आणि कॅल्शियम नायट्रेट हे एकत्र चालत नाही. आता कॅल्शियम नायट्रेट आणि 12-61-0 हे चालत नाही. दुसरी गोष्ट, कॅल्शियम नायट्रेट आणि फॉस्फेट म्हणजे 0-52-34 हे एकत्र चालत नाही. अशा पद्धतीनं याचा सुद्धा आपण विचार ही खतं देत असताना केला पाहिजे. आता याच पद्धतीनं आपल्याकडे जे कन्सल्टंट आहेत माने पाटील, त्यांनी सुद्धा एक शेड्यूल दिलेलं होतं. तर ते शेड्यूल सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. त्यामध्ये त्यांनी रोप, ऊस, खोडवा यासाठी एकत्रितच केलेलं आहे. म्हणजे 15 ते 45 दिवस, पहिले 15 ते 45 दिवस, एकूण खतं देण्याचे दिवस 30, खते देण्याची संख्या 4. त्या ठिकाणी त्यांनी युरिया 7.5 किलो आणि फॉस्फरिक ॲसिड 1.6 किलो म्हणजे 1 लिटर
आणि पांढरा पोटॅश 3.125 किलो एकरी देण्याची शिफारस केलेली आहे. फुटण्याची जी अवस्था आहे म्हणजे 46 ते 90 दिवस, यामध्ये एकूण खते देण्याचे दिवस जे आहेत ते 45 दिवस आहेत आणि खते देण्याची संख्या आहे 6 आणि युरिया 10 किलो, अमोनियम सल्फेट 10 किलो, 1261 3 किलो आणि पांढरा पोटॅश 4.16 किलो. कांडी सुटण्याची जी अवस्था आहे म्हणजे 91 ते 180 दिवस, यामध्ये 90 दिवस खतं द्यायचे आहेत. त्यामध्ये 12 वेळा खतं द्यायची आहेत, 12 आठवडे. आणि युरिया जो आहे तो 17.50 किलो, अमोनियम सल्फेट 8 किलो, 1261 2.5 किलो, फॉस्फरिक ॲसिड 1.6 किलो म्हणजे 1 लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो आणि पांढरा पोटॅश 6.250 किलो. जोमदार वाढीची जी अवस्था आहे 181 ते 240, ही 60 दिवस खतं द्यायची आहेत आणि खतं देण्याची जी संख्या आहे ती 8 वेळा खतं द्यायची आहेत. या ठिकाणी युरिया अजिबात द्यायचं नाही. अमोनियम सल्फेट 8 किलो, फॉस्फरिक ॲसिड 16 किलो, 1.6 किलो म्हणजे 1 लिटर, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो आणि पांढरा पोटॅश जो आहे तो 10.937 किलो. आता ह्याच्या जे एकूण मात्रा आहेत तर त्यामध्ये 300 किलो युरिया, 220 किलो अमोनियम सल्फेट, 48 किलो 1261 आणि फॉस्फरिक ॲसिड जे आहे ते 38.40 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 40 किलो आणि पांढरा पोटॅश 200 किलो. म्हणजे एकंदरीत आपल्या पिकाच्या पूर्ण कालावधीमध्ये आपणाला 40 किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे, पांढरा पोटॅश 200 किलो द्यायचा आहे आणि फॉस्फरिक ॲसिड जे आहे ते 38.40 किलो द्यायचं आहे. 1261 48 किलो द्यायचं आहे म्हणजे 1 पोतं द्यायचं आहे. अमोनियम सल्फेट 220 किलो द्यायचं आहे. युरिया 300 किलो द्यायचा आहे म्हणजे 6 पोती द्यायचं आहे. अशा पद्धतीने ही खतं द्यायची आहेत. त्याच्यानंतर फर्टिगेशन करत असताना काय काळजी घेतली पाहिजे तर त्यांनी सांगितलं की ऊस रोप लागणीनंतर, ऊस तोडणीनंतर 15 दिवसांनी फर्टिगेशन चालू करावं. दुसरी गोष्ट, दर 4 दिवसांनी का द्यावं किंवा दर 8 दिवसांनी फर्टिगेशन करावं. खताचे द्रावण करत असताना प्रथम म्हणजे अगोदर पाण्यामध्ये पांढरा पोटॅश घालावा, त्यानंतर 1261 घालावं किंवा फॉस्फरिक ॲसिड व सगळ्यात शेवटी युरिया किंवा अमोनियम सल्फेट मिक्स करावं. त्यासाठी प्रति किलो खतासाठी 4 लिटर पाणी या प्रमाणात ते विरघळून घ्यावं. दिलेली खते समप्रमाणात जमिनीत मिसळण्यासाठी 50 ते 60% पाणी दिल्यानंतर 25 ते 30 मिनिटांमध्ये फर्टिगेशन करून 10 ते 15 मिनिटे परत पाणी द्यावं आणि आपला मोटर संच आहे तो बंद करावा. ह्युमिक ॲसिड जे आहे ते दर महिन्याला 1 लिटर प्रति एकर याप्रमाणे 8 ते 10 महिन्यामध्ये ह्युमिक ॲसिडची मात्रा द्यावी फर्टिगेशनच्या माध्यमातून म्हणजे ठिबक सिंचनच्या माध्यमातून, असं त्यांनी सुचवलेलं आहे. तर या पद्धतीनं आपण आपल्या ऊस पिकासाठी फर्टिगेशन करू शकतो. आणि याच्यातून काही जर शंका आली आपणाला तर माझ्या या 98 50 17 15 61 या नंबरवर आपण फोन करावा आणि हे फर्टिगेशनचं शेड्यूल जे आहे ते यावर्षी आपण एक अंदाजे केलेलं जे शेड्यूल आहे त्या पद्धतीनं करावं, खते द्यावीत. आणि पुढच्या वर्षी मात्र ज्यावेळी आपण लागण करणार आहे त्याच्या अगोदर आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घ्यावं. आणि आता मी जसं रिपोर्टमध्ये दाखवलं प्रत्येक आठवड्याचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं दिलेलं जे शेड्यूल आहे त्या पद्धतीनं आपण ते शेड्यूल तयार करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये फर्टिगेशन करावं. कारण का तर आपण जे ठिबक सिंचन संच बसवलेला असतो, आज जर बघितलं तर 50 ते 55 हजार रुपयेपर्यंत 1 एकरसाठी खर्च येतो. शासकीय सबसिडी मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा, परंतु एवढा खर्च करून आपण त्याचा वापर हा 50% करतो. कारण त्याचा वापर हा फक्त आपण ठिबक सिंचन पाणी देण्यासाठी करतो. 50% त्याचा वापर आहे तो खतं देण्यासाठी आहे आणि तो वापर बरेचसे जवळजवळ 70% ते 75% लोक फर्टिगेशन करत नाही. 20 ते 25% लोक या ठिबक सिंचन मार्फत फर्टिगेशन करतात. म्हणून ज्यांनी ठिबक सिंचन केलेलं आहे
त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फर्टिगेशनचा वापर करावा, ठिबक सिंचन मार्फत खतं द्यावी. अशी खतं दिली तर खताच्या खर्चामध्ये आज आपण बघतोय खताच्या किमती वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये खतामध्ये बचत होईल, पाण्यामध्ये बचत होईल आणि ज्याने अजूनही ठिबक सिंचन आपल्या शेतीमध्ये ऊस पिकाला बसवलेलं नाही त्यांनी सुद्धा येत्या 1-2 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या हंगामामध्ये ठिबक सिंचन बसवावं. आता अडसालीच्या लागणी बऱ्यापैकी मोठी भरणीच्या याच्यामध्ये आलेली आहेत. म्हणजे जूनमधल्या जरी लागणी धरल्या तरी आता 4-5 महिन्याच्या लागणी झालेल्या आहेत. इथून पुढचे जे डोसेस आहेत ते ह्या पद्धतीने करावेत आणि पूर्व हंगामीच्या लागणी मात्र आता चालू आहेत. त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून हे फर्टिगेशनचं शेड्यूल राबवावं अशी विनंती करतो आणि आज आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. आपण जर ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर काही कमी जास्त असेल तर कमेंटसुद्धा करा आणि आपण ह्या पद्धतीनं पुढचे सुद्धा व्हिडिओ पाहावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.